या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। अजितदादांचा फोन सापडला, पण सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले। हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर इतर पक्षातील नेत्यांनी जाहीर व्यक्त केला। आमदार रोहित पवार यांनी तर 4 पत्रकार परिषद घेऊन याविषयीचे काही पुरावे सादर केले आणि हा घातपात असल्याचा दावा केला। त्यांच्या प्रयत्नानंतर कर्नाटकात या विमान अपघात प्रकरणी 0 FIR दाखल झाला, पण महाराष्ट्रात अद्याप दादांच्या विमान अपघात प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। दरम्यान या प्रकरणी आता खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे। अजितदादांचा फोन सापडला, पण विमानाच्या ब्लॅक बॉक्सविषयी पुन्हा काही चर्चा झाली नाही, काहीच माहिती समोर आलेली नाही, असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला। त्यांनी तपास यंत्रणांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। दादांच्या अपघात प्रकरणात सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली। किती दिवस उलटून गेले तरी ब्लॅक बॉक्सविषयी कोणतीही माहिती दिली नाही, असे सुळे म्हणाल्या। दादांचा फोन सापडला, ब्लॅक बॉक्सची माहिती का समोर येत नाही? अगोदर म्हणाले ब्लॅक बॉक्स मिळाला नाही, मग म्हणाले मिळाला, मग मध्येच अफवा आली की ब्लॅक बॉक्स जळाला। आमच्या घरात ही दुर्दैवी घटना घडली, पण असा अपघात कुणाचाच होऊ नये यासाठी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सचे मोठे नुकसान झाल्याचा अगोदर दावा करण्यात आला होता। रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला होता। त्यानंतर ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हर करणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला। रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्स परदेशात तपासणीसाठी पाठवण्याचा आग्रह धरला होता, पण गेल्या काही दिवसात या ब्लॅक बॉक्सविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। दरम्यान रोहित पवार यांनी VK सिंग यांना अटक करण्याची आणि अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई आणि बारामतीत आंदोलन केले होते, पण त्यांना यश आलेले नाही।